मागे हो मागे हो. राहुल खाली घ्या. चल राहुल ओके रिलॅक्स रिलॅक्स. तुम्ही दोघं पुढच्या स्टेशनला ट्रेन थांबली ना की खाली उतरायचं, कळलं ना? चल चल कमान. राहुल रिलॅक्स. हे बघ आम्ही उतरतो. अभि चल ना. हे अभि ऍटिट्यूड आहे ना कंपनीमध्ये दाखवायचा, कळलं ना? चल उतर. मी सांगतोय तसं करायचं नाही तर मी शमिकाला. रिलॅक्स. नाव घेऊन दाखव शमिकाचं तू फक्त. तिला जर काही झालं ना मग तू आहेस आणि मी आहे. कळलं ना? मी असताना शमिकाला धक्का पण लागला नाही पाहिजे. शांत बस. जय शमिकाला आत्ताच्या आता घेऊन मागे. अभि सांगतोय तुला मी. चल शमिका चल पटकन. तुला लाज कशी नाही वाटत? अभिजितला सोडून कसा जाऊ शकतोस तू? जय सोड. आउट. अभि उतर. अभि तू पण उतर. कमान. शमिका बाहेर होती. नाही, मी तुला सोडून नाही जाणार. वाह क्या बात आहे. ती तुझ्यासाठी थांबली आहे आणि तू तिच्यासाठी. हे काय रे? तिला वाचवण्यात कसला इंटरेस्ट आहे तुला? तो तिचा होणारा नवरा जय तो गेला बेत्राटासारखा पळून. तुला काय हिरो व्हायचंय? चल. ओ आय सी. हे सेटिंग लावायचे तुला मारून मी फासावर गेलो तरी चालेल, कळलं ना? हे अभि हे बघ वेट. ओके हे बघ मी तुला काही नाही करणार. मला काही इंटरेस्ट नाहीये. ओके तू उतर. चल कमान उतर. हे बघ नंतर सांगू नकोस की तू शूट करशील असं मला वाटलं नव्हतं वगैरे. माझा वाद या शमिकाशी नाही. शमिका हवी. ओके हात लावून दाखव तिला, कळलं ना? मी असताना शमिकाला काही होऊ शकत नाही. काय करशील? गोळी मारशील? हे अभि शूट मी. कम ऑन शूट मी. अभि तुला लास्ट वॉर्निंग आहे. ओके माझी पण लास्ट वॉर्निंग आहे, कळलं ना? शमिकाची जबाबदारी माझ्यावर आहे. तिला जर काही झालं ना जीव घेईन मी तुझा. त्याच्या आधी मी तुला संपवीन. राहुल लेसन. आणि हिला अभि गन सोड. गन खाली घे. काय माझं मला माहिती आहे तू कोणाला मारू नाही शकत. शमिका तुला सोडणार नाही. राहुल गन सोड. रिलॅक्स राहुल. गन सोड. मला माहिती आहे तू काही करू शकत नाही. शमिका डोळे उघड. शमिका ऐक ना. शमिका डोळे उघड. शमिका मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तुला काही झालं ना तर माफ नाही करू शकत स्वतःला. मरून जाईल मी. I love you, शमिका. I love you. काही नाही होणार तुला. मी जीव झाला सुना माझिया प्रियाला. प्रीत कळेना माझिया प्रियाला. अभि 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 हेल्प हेल्प. प्लीज कोणीतरी हेल्प करा प्लीज. अभिजित हेल्प. अरे कोणी आहे का? हेल्प.
अभि स्वतःचा जीव धोक्यात घालून शमिकाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता आणि तू शमिकाला सोडून भेकडासारखा इथे निघून आलास. यू शुड बी अशेम्ड ऑफ युअरसेल्फ. अरे शमिका तुझी होणारी बायको आहे. मला सांग, उद्या तुमच्या लग्नानंतर जर का तुमच्यावरती असा प्रसंग ओढवला तर शमिकाला असंच सोडून निघून जाशील तू? ओ कम ऑन मॉम, रोज रोज कोणी कोणाला किडनॅप करत नाही. तुझ्या फालतू वागण्याचं स्टुपिड जस्टिफिकेशन नकोय मला, कळलं? मग मी काय करायला हवं होतं? तो राहुल तिथे माझ्यावर गन रोखून उभा होता, मी काय करायला हवं होतं? मी जर तेव्हा तिथून पळालो नसतो ना तर आता मी तुझ्या समोर उभा नसतो. आणि मी काय राहुल मला कधी मारतो याची वाट बघत उभं राहायचं होतं? फार रक्त गेलं का त्याचं? देवा प्लीज माझ्या अभिदादाला काही होऊ देऊ नको प्लीज. या इंजेक्शन आणून द्या. हे इंजेक्शन आणून द्या. बाबा मी जाऊ प्लीज? I love you, शमिका. I love you. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तुला काही झालं ना तर माफ नाही करू शकत स्वतःला. मरून जाईन मी. कोण समजतेस कोण स्वतःला? नाही आणि मला तरी काय समजतेस? म्हणजे दरवेळेस तू काहीतरी नवीन चुका करायच्या आणि मी हिंदी फिल्म मधल्या हिरो सारखं दरवेळेस वाचवायला यायचं. जयत जर माझा खरा जोडीदार असणार तर तसा सिग्नल तरी दे मला. एकच इशारा मला समजेल असा, ज्यामुळे मला कळेल की माझ्यासाठी कोण योग्य आहे. आज पूजा झाली आहे, सगळे वाट बघतायत तुझी. तू मला जे जे सांगितलंस मी ते गेलं. तू मला म्हणाला तिच्यासाठी फॅशन स्टुडिओ बनव, मी फॅशन स्टुडिओ बनवला. कुठल्याही नकारांना पाऊल पुढे टाकायला, हात पुढे करायला घाबरू नको शमिका. चॅलेंजेस स्वीकार, मजा असते त्यात. एका पतंगाची कन्नी तुटली म्हणून रडत नाही बसायचं, दुसरा पतंग घ्यायचा, पण उंच उडायची हौस नाही सोडायची. हे काय कपडे घातलेस आणि कुठे मिरवतेस? हे असल्या कपड्यात इथे फिरणाऱ्या मुलींना काय समजतात माहितीये का तुला? एरवी कसली रिस्की जागा आहे माहिती नाही तुला. आज जय किंवा मी नसतो इथे आणि त्या मुलांना नेलं असतं कुठे आणि काय केलं असतं तुला कळलंही नसतं. लीव मी. हात सोड, हात सोड. तुझी गर्लफ्रेंड आहे? गर्लफ्रेंड नाहीये, पण ती मुलगी आहे एवढंच मला तिला प्रोटेक्ट करायला पुरेसं आहे.
माझ्या बाजूला उभा असलेला हा मुलगा माझ्यासाठी योग्य ठरू दे. तोच माझा आयुष्यभराचा जोडदार व्हावा असं जर तुझ्या मनात असेल तर तसं होऊ दे. आणि आय एम डॅम शुअर की तुझ्या मनावरच्या ज्या काही जखमा असतील त्या सगळ्या इथे भरून निघतील. तुझं खरं प्रेम तुला इथे मिळेल. त्याचसाठी तू 7 समुद्र पार आली असते. माझिया प्रियाला प्रीत कळेना, खास तुमच्यासाठी. माझिया प्रियाला प्रीत कळेना. हे घे इंजेक्शन. ऑपरेशन यशस्वी झाले. पण रक्तस्राव खूप झालाय, त्यामुळे विकनेस आलाय. आता कुणी त्याला भेटायला जाऊ नका. मुलाचे वडील तुम्ही का? हां. मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. तुमच्याशी काही हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या कंप्लीट करायच्या आहेत. तर तुम्ही जरा येता का? हां. चल. नीना, तुमचा वाद नंतर कंटिन्यू करा प्लीज. आय थिंक या क्षणी आपण हॉस्पिटलला जायला हवं. सँडी, आय थिंक तू एकदा शमिकाला फोन करावास आणि तिला विचार ना की आपण हॉस्पिटलला आलेलो चालणार आहे का. हॅलो मम्मा. बेटा, आम्ही निघतोच आहे हॉस्पिटलला यायला. ओके? नाही, आज नका येऊ. व्हिजिटर्सना आज परवानगी नाही दिली आहे त्यांनी भेटण्याची. तुम्ही उद्या या, उद्या भेटता येईल त्याला. ओ बेटा, अभिजित कसा आहे? खूप रक्त गेलाय मम्मा, त्यामुळे विकनेस आलाय त्याला. हो फेलो. बरं शमिका, आर यू ओके? काही नाही होणार तुला, मी आहे. हो, मी ठीक आहे बाबा. अभि होता ना तिथे, त्यामुळे सेफ होते मी. तू काळजी नको कर. ओके बेटा, यू टेक केअर. ओके, बाय. काय झालं? नीना, ती म्हणते आत्ता येऊ नका, व्हिजिटर्स आर नॉट अलाउड. ती म्हणते उद्या या. इथे काय करतोस? द लीस्ट यू कॅन डू, शमिकाला हॉस्पिटलमधून घरी घेऊन ये. जमेल का? गो.
सॉरी. कसा आहे अभि? देवाच्या कृपेने वाचलाय. शमिका बाळा, तू घरी जा आता. खूप दमले असशील. विवाही घरी गेले, मुली घरी गेले, तूही जा. काळजी करू नकोस, मी आहे इथे. मी पण आहे यांच्यासोबत. डोंट वरी. ठीक आहे, पण काहीही लागलं ना तर मला फोन करा. अगदी कितीही वाजले तरी. मामा, काही पैसे हवे असतील तर. शमिका, चल निघायचं. अरे, आयुष्य, प्रेम, नाती या सगळ्या गोष्टी पैशांनी मिळवता येत नाहीत. हे कधी कळणार आहे तुला जय? तुला जर खरंच मदत करायची होती तर त्यांना सांगायचं होतंस ना की मी इथे रात्रभर थांबतो म्हणून. तिथे तुझा भाऊ मरणाच्या दारात पडलाय. माझ्यावर आणि त्याच्यावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा तर तू थांबू शकला नाहीस. निदान आता तरी थांबायचं होतंस. आपलं लग्न होणार आहे ना जय. मी संकटात असताना तू मला सोबत केली नाहीस. आयुष्यभर कसा सोबत राहणार आहेस तू? शमिका, मी जगते की मरते तुला काहीही फरक पडत नाही, पण त्याला फरक पडला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेवटपर्यंत तो झुंजत राहिला. राहुल काहीही करू शकला असता. त्याला तुम्ही दोघांनी मिळून अडवलं असतं तर एवढं सगळं झालंच नसतं.